नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आज आपल्याला ज्या काही अल्पसंख्याक दर्जाप्राप्त खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत, त्या बाबतीत काल महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे, त्यांनी 30 जानेवारी 2026 ला जो जी आर काढलेला आहे, त्या जी आर वर आपल्याला चर्चा करायची आहे. कारण तुम्हाला माहीतच आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे, त्यांच्या अंतर्गत ज्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा असतात, त्या शाळांमध्ये काही शाळा अशा आहेत की त्यांना अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि जे काही जी आर निघतात, ते जी आर अल्पसंख्याक शाळा प्राप्त दर्जा ज्या शाळांना भेटलेला नाही, त्या बहुतांश शाळांच्या बाबतीत असतात. परंतु कालचा जो जी आर आहे, तो खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या शाळा आहेत, ज्यांना अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झालेला आहे, त्यांच्या बाबतीत तो निघालेला आहे. आणि खाजगी संस्था ज्या आहेत, ज्यांना अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झालेला आहे, त्यामधली जी काही शिक्षक भरती आहे, ती शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल मार्फत होत नाही. हे एक याच्यामध्ये विशेष आहे मित्र. बाकीच्या ज्या काही उर्वरित खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानप्राप्त शाळा आहेत, म्हणजेच त्याच्यामध्ये 100% अनुदान प्राप्त आलेले आहेत, काही टप्पा अनुदानावर शाळा आहेत, या सर्व शाळांमधली शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल मार्फत होते. परंतु ज्या शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झालेला आहे, त्या शाळांमधली भरती संबंधित व्यवस्थापन करते. म्हणजे त्या व्यवस्थापनाला तो अधिकार आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे इतर शाळा आणि अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा यामधील महत्वाचा फरक हा आहे की अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झालेल्या शाळांमधील शिक्षकांची जी काही भरती आहे, ती भरती संबंधित व्यवस्थापन करते. त्यामुळे होते काय माहितीये का, की जेव्हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची जी आर निघतात, त्या जी आर मध्ये अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळेचा उल्लेख बरेचदा केलेला नसतो. त्यामुळे काही जी आर असे आहेत की त्याच्यामध्ये शासनाला तरतूद करावं लागते, नव्हे त्याच्यामध्ये त्यांना दुरुस्ती करावी लागते. असाच एक जी आर काल निघालेला आहे. तो जी आर मी आता या स्क्रीनवर शेअर करतो. त्या जी आरचा आपल्याला पूर्ण रीडिंग करायचं आहे. त्या जी आरचं आपल्याला अंडरस्टँडिंग करायचं आहे. आणि त्या जी आर मध्ये शासनाने कोणती तरतूद केलेली आहे, त्या तरतुदीचा सुद्धा आपल्याला इथं जो आहे तो विचार करायचा आहे. बघा, याच्यामध्ये एक महत्वाचा भाग आहे. खाजगी व्यवस्थापनामध्ये ज्या शिक्षकांची नियुक्ती झालेली असते, त्या शिक्षकांचं जे काही समायोजन आहे, ते सुद्धा मित्र हो त्या अल्पसंख्याक दर्जा ज्या शाळांना प्राप्त झालेला आहे, त्या शाळांमध्ये होते. दुसऱ्या शाळांमध्ये त्यांना त्यांचं जे काही समायोजन आहे ते करता येत नाही. हाही एक इथं महत्वाचा भाग आहे. तर आपल्याला जो काही जी आर काल निघालेला आहे, त्या जी आर वर आता आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. तो जी आर मी फार काही वेळ न घेता या स्क्रीनवर इथं शेअर करतो मित्र. हा तो काल निघालेला जी आर आहे. बघा, या जी आर मध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे, अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती, वैयक्तिक मान्यता, समायोजनाबाबत असं त्यांनी इथं
हेडिंग या जी आरचं दिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती, वैयक्तिक मान्यता आणि समायोजनाबाबत हा जी आर त्यांनी काढलेला आहे. तर हा जी आर जो आहे, हा मित्र हो दिनांक 30 जानेवारी 2026 चा जी आर आहे. आणि या जी आर मधली जे काही प्रस्तावना आहे, ती प्रस्तावना आता आपल्याला बघायची आहे. ही प्रस्तावना कशाच्या संबंधित आहे हे प्रस्तावनेमध्ये दिलेलं असतं. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये काय दिलेलं असते, तर शासन निर्णय दिलेला. तो शासन निर्णय सुद्धा या प्रस्तावनामध्ये जे काही पॉइंट्स दिलेले आहेत, त्या पॉइंट्स मध्ये ज्या काही दुरुस्ती असतात, त्या दुरुस्तीच्या बाबतीत तो शासन निर्णय काढलेला असतो. त्याचं सुद्धा आपल्याला आता रीडिंग करायचं आहे. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदोन्नती, वैयक्तिक मान्यतेबाबत शासन निर्णय दिनांक 13 जुलै 2016 निर्गमित करण्यात आला आहे. बघा, हा अगोदरचा जी आर त्यांनी काढला होता, त्या जी आर मध्ये काही दुरुस्ती त्यांनी आता सुचवलेली आहे. त्याचप्रमाणे शासन निर्णय दिनांक 4 ऑक्टोबर 2017 अन्वये खाजगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद, नगर परिषद, मनपा शाळांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी अनुदानित शाळांमध्ये समायोजन करण्याची कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे. बघा, एक 4 ऑक्टोबर 2017 जी आर आहे. आणि या जी आर मध्ये ज्या शिक्षकांचं समायोजन करायचं आहे, म्हणजे अगोदर असं होतं की खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या काही शाळा आहेत, त्यामध्ये जर समजा एखादा शिक्षक सरप्लस झाला, तर सुरुवातीला त्याच व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये त्यांचं समायोजन करायचं. ते जर झालं नाही तर मग तालुका स्तरावर दुसऱ्या व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये करायचं. तिथं जर जागा नसेल तर मग त्यांचं जे समायोजन आहे ती जिल्हा लेवलवर होत होतं. आणि जिल्हा लेवलवर जर त्या संबंधित विषयाची जागा नसेल तर मग विभागीय लेवलवर व्हायचं. आणि विभागीय लेवलवर जर ते समायोजन होत नसेल तर मग स्टेट लेवलवर, ते राज्य पातळीवर होत होतं. परंतु आता एवढं करूनही सुद्धा काही जे शिक्षक आहेत ते सरप्लस आहेतच. तर त्यांचं समायोजन आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सुद्धा 2017च्या जी आर नुसार करता येते आहे. त्यांचं इथं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तसेच राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांबाबत समायोजन प्रक्रियेतील अडथळे दूर करून त्यामध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने अस्तित्वात असलेल्या सर्व शासन निर्णयाचे एकत्रीकरण करून समायोजनाबाबतची सुधारित कार्यपद्धती शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024. बघा, समायोजनाबाबतीत जी काही सुसूत्रता आणायची होती, या अगोदर भरपूर जी आर समायोजनाचे निघालेले आहेत. परंतु वेगवेगळ्या जी आरचा वेगवेगळा अर्थ अधिकारी जे काही असतात ते काढतात. तर त्यामुळे त्याच्यामध्ये सुसूत्रता नव्हती. ती सुसूत्रता आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे, त्यांनी आणखी एक जी आर काढलेला आहे. तो आहे 15 मार्च 2024. मित्र, हा जी आर जो आहे, असं म्हणतात की या जी आर मुळे सरप्लस शिक्षकांची जी काही संख्या आहे ती वाढणार आहे. म्हणून बऱ्याचशा शैक्षणिक संस्थांनी, शिक्षक संघटनांनी या जी आरला विरोध केला होता. आणि हा जी आर न्यायालयामध्ये सुद्धा याला चॅलेंज केलं गेलं होतं. परंतु हा जी आर न्यायालयाने कायम ठेवलेला आहे. त्यामुळे या जी आर मध्ये सुद्धा काही त्रुटी राहिल्या होत्या. त्या त्रुटी आता या जी आर नुसार, हा जो नवीन जी आर काल काढला त्यांनी 30 जानेवारी 2026, त्यानुसार त्यांनी काही त्रुटी दुरुस्त केलेल्या आहेत. त्यावर आपण आजच्या या जी आरच्या माध्यमातून, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा विहित करण्यात आली आहे. सदर सुधारित शासन निर्णयामधील 2.13 नुसार अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करताना त्यांच्या मूळ वेतनास संरक्षण राहील अशी तरतूद आहे. बघा, हा जो म्हणजे असं म्हणतात की एकदा शिक्षकांची फी झाल्यानंतर
जे अपॉइंटमेंट झाल्यानंतर विद्यार्थी संख्या त्या शाळेमध्ये टिकवणं हा फार महत्वाचा. नाही, विद्यार्थी संख्या जर मित्र टिकली नाही, तर अशा जे काही अतिरिक्त आपले शिक्षक बांधव आहेत, त्यांच्या वेतनाला संरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यांच्या मूळ वेतनाला संरक्षण देण्यात आलेलं आहे. ते दिलेलं आहे 15 मार्च 2024. कारण याच्या अगोदर असं होतं, नो वर्क नो पे. जर तुम्हाला काम नाही तर तुम्हाला पगार नाही, असा एक भाग होता. परंतु यावर शिक्षक संघटनांनी बरेचसे आंदोलन केले आणि आंदोलन केल्यानंतर त्याचं फलित असं झालं की जे काही अतिरिक्त शिक्षक आपले बांधव असतात, त्यांचं समायोजन होईपर्यंत त्यांच्या पगाराला संरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यांना वर्क नसेल तरी त्यांना पगार दिल्या जातो. हा एक इथं महत्वाची तरतूद त्यांनी करून घेतलेली आहे. आणखी याच्यामध्ये जो महत्वाचा भाग आहे, पुढे त्यांनी काय दिलेलं आहे, आणखी एक याच्या पुढचं जे पेज आहे मित्र, ते मी इथं आता शेअर करतो. त्याचं सुद्धा आपल्याला व्यवस्थित रीडिंग करायचं आहे. तर इथं सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 13 जुलै 2016 मधील, बघा तो मुद्दा पुढे आलाच, नो वर्क नो पे ही तरतूद आताच्या शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 मधील उपरोक्त तरतुदीशी विसंगत ठरत आहे. त्या अनुषंगाने सध्या स्थितीमध्ये लागू असलेल्या शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 मधील समायोजनाबाबतच्या तरतुदीची सुसंगतपणे सुसंगतपणा येण्यासाठी शासन निर्णय दिनांक 13 जुलै 2016 मधील परिच्छेद 7 मधील तरतुदीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याने त्याबाबतच्या सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. मग आता शासन निर्णय काय घेतलेला आहे, ही झाली प्रस्तावना. या प्रस्तावनेवर शासनाने कोणत्या मुद्द्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे, ती या अगोदर आपण बघितलं की 15 मार्च 2024 जो शासन निर्णय आहे, त्याच्यामध्ये जो मुद्दा क्रमांक 2.13 आहे, त्या मुद्द्याला सुसंगत असा हा शासन निर्णय आहे. त्या मुद्द्यामध्ये त्यांनी दुरुस्ती केलेली आहे. शासन निर्णय दिनांक 13 जुलै 2016 मधील तरतूद क्रमांक 7 मधील उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करत असताना अल्पसंख्याक संस्थांमधील अतिरिक्त ठरलेल्या ज्या कर्मचाऱ्यांचे समायोजन होणार नाही, त्यांचे समायोजन होईपर्यंत त्यांना विनाकाम विना वेतन नो वर्क नो पे या तत्वाच्या आधारे त्यांना वेतन अदा करण्यात येऊ नये. बघा, असं 16च्या जियामध्ये ही अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा आहे, त्याच्यामधले एखादा कर्मचारी जर सरप्लस झाला आणि त्या कर्मचाऱ्यांचं दुसऱ्या अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळेमध्ये जर समायोजन होत नसेल, त्या विषयाची जागा नसेल, तर त्यांना नो वर्क नो पे अशी तरतूद 2016च्या GR मध्ये केलेली होती. त्या तरतूद मध्ये आता त्यांनी ती केलेली आहे. म्हणून त्यांनी सेंटरमध्ये ऐवजी शब्द वापरला. त्या ऐवजी असं वाचा म्हणते. उपरोक्त प्रमाणे कारवाई करत असताना अल्पसंख्याक संस्थांमधील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करताना समायोजनाबाबतच्या दिनांक 15 मार्च 2024 मधील तरतुदीनुसार अथवा प्रचलित शासन धोरणानुसार कार्यवाही करावी असे वाचावे. म्हणजेच जी अट होती 2016च्या शासन निर्णयामध्ये, की जर एखादा शिक्षक सरप्लस झाला आणि त्याचं समायोजन झालं नाही, तर नो वर्क नो पे या तत्वानुसार त्यांना वेतन अदा करण्यात येत नव्हतं. परंतु ही बाब त्यांनी मार्च 2024च्या GR मध्ये दुरुस्त केली होती. परंतु त्याच्यामध्ये ते अनअवधानाने अल्पसंख्याक प्राप्त ज्या काही शाळा आहेत त्यांचा उल्लेख विसरले होते. म्हणून त्यांनी आता या GR मध्ये असं स्पष्ट केलं की मार्च 2024चा जो GR आहे, त्यामधील समायोजना बाबतीतच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या
तरतुदी अल्पसंख्याक प्राप्त दर्जाच्या ज्या काही शाळा आहेत खासगी व्यवस्थापनाच्या त्यांना सुद्धा लागू केलेल्या आहेत. हा इथं एक महत्वाचा बदल त्यांनी केलेला आहे आणि हा जी आर मित्र अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळांसाठी निघालेला कालचा जी आर आहे. आणि मग पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की उपरोक्त निर्देश वगळता संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 13 जुलै 2016 मधील उर्वरित सर्व निकष आदेश आहेत तसेच लागू राहतील. तर या अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळांना वरचा जो निकष आहे त्याच्यामध्येच फक्त दुरुस्ती करण्यात आलेली आहे. बाकीचे जे काही निकष आहेत 2000 ते म्हणजे 13 जुलै 2016च्या जी आर मध्ये ते तसेच्या तसेच कायम ठेवण्यात आलेले आहेत. असा हा एक महत्वाचा जी आर समायोजनाबाबतीत जे समायोजनाबाबतीत म्हणजे जे शिक्षकांचं समायोजन होणार नाही त्यांच्या बाबतीत निघालेला आहे आणि हा काल निघालेला जी आर आहे त्यावर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा केलेली आहे. मला अपेक्षा आहे की ही चर्चा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपण नवीन असाल तर या माझ्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा